कशाबद्दल? मी विचारलेलं त्यांना की लग्न कुठे करणार आहात. तुम्ही नका काळजी करू वच्छी आत्या. बाबा म्हणालेत आपण करूया हॉटेल बुक. काय असं म्हणाले? हो. अगं बाई ग, बरं झालं. नाही, कारण सगळे नातेवाईक पाहुणे नाही येऊ शकले साखरपुड्याला. मग आई आजी काकू त्यांनी समजूत घातली बाबांची. झालेत तयार. बरं झालं ग बाई, देव पावला म्हणायचा. हो, थोडा माझा प्रॉब्लेम झालाय. काय? ती माझी US ची मैत्रीण आहे ना सानिया, ती ज्यांच्याकडे उतरली होती ते नेमके बाहेर गेलेत. मग आता काय करायचं? तेच ना, ती सगळ्या लगेज सकट एअरपोर्टवरच थांबलीये. तिचं मुंबईत कोणी ओळखीचं नाही ना, तर ऍज अ फ्रेंड तिला मदत केली पाहिजे. मला जावं लागेल. मी निघू? वच्छी मावशी मी येतो. बर. हा चल. बर. तू थांबतेस ना सानंदी? नाही, मी पण निघते. अगं बाई, निघतेस का? एक काम करशील बाळा, मला जाता जाता ललिताकडे सोड ना. हो, सोडते ना, काही हरकत नाही. काका येते. आणि पोटभर खा, नीट जेवायचं. जेवाल ना? कळतं ग सगळं, बोलता येत नाही त्यांना. आता कशाला शोधतेस आणखीन मुली? अहो, आपली सूनच आपला उद्धार करणार. दुसऱ्या मुली बघून नको ठेवायला. देशपांडे काय करणार आहेत मोठ्या हॉटेलमध्ये लग्न? वच्छी मावशी नकार घेऊन येतात की नाही बघा. काय गंमत आहे बघलेलं त्या. याच वच्छी मावशींनी होकार घेऊन यावा म्हणून काही दिवसांपूर्वी देव पाण्यात ठेवायला तयार झाली होतीस तू. आणि आज तुला त्यांचा नकार हवाय. ललिता आले ग बाई. वच्छी मावशी अशा अचानक कशा? अगं बाई, मुलींचे फोटो का बघते लॅपटॉपवर? नाही, यांच्या बहिणीचा मुलगा आहे ना, त्याच्यासाठीच पाहते. अगं बाई, मग मला सांग ना, काय वेळेला लॅपटॉप वाल्यांना पोटावर पाय आणलाय आमच्या. पण तुम्ही दोघे एकत्र कशा? अगं, स्वानंदी आणि नील यांची तब्येत बघायला घरी आले होते. तुला बोलला नाही नील? बोला ना मला. तू गुणाचा आहे ग बाई पोर. मला म्हणतो कसा, मावशी ही आईसारखी असते, मला हक्काने मुलगा माना. तसा आता तो माझा मुलगा झाला आणि मग ही हक्काची सून झाली ना. मग मी हिला म्हणाले, मला सोड बाई ललिताकडे. वच्छी मावशी काय पटापट नाती जोडता हो तुम्ही. स्वानंदी ये बस ना. बस बस, लग्न झाल्यावर निवांतपणे बसता येणार नाही तुला. काय ग ललिता? बाळू पाणी आण रे. आई, तुम्ही रागवला नाहीत ना माझ्यावर? कसला राग ग? नाही, ते आम्ही दोघं जेवायला येणार होतो आणि अचानक सगळं कॅन्सल झालं. सगळं जेवण तयार असेल ना? अगं काही हरकत नाही, होतं असं कधी कधी. आणि तसंही ललितला राग फार क्वचित येतो. काय सांगता? मला नव्हतं माहिती. अरे, दिसत नाही का रे तुला नीट? 2 महिन्याचा पगार कापला ना तरी सुद्धा नुकसान भरून नाही निघणार. चुकलं माझं. चुकलं म्हटलं की झालं का? आता उचल. तोंड काय बघत बसलंस माझं? लक्ष कुठे असतं ना या माणसाचं देव जाणे. आई लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला राहवत नाहीये म्हणून सांगते. काय? अहो, ते वयाने मोठे आहेत. तुम्ही असं माझ्या समोर त्यांच्यावर रागवलं, त्यांना किती इन्सल्टिंग वाटलं असेल. स्वानंदी, अगं नोकरांचा अपमान होत नसतो. अहो, पण सगळ्यात आधी ते एक माणूस आहेत.
आणि तुम्ही असं माझ्यासमोर त्यांना ओरडलात, मलाच खूप ऑकवर्ड वाटलं.